आणि आता यापुढे आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम. रामदास कदम भाई, तुम्ही खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्या ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत, त्यांचा मेळावा मोठ्या प्रमाणात जो मुंबईतल्या वरळी इथे पार पडणार आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तुम्ही खरं तर मातोश्रीवरती अगदी पूर्वीपासून तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे मातोश्रीवरती या दोन्ही भावांना तुम्ही म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून पाहिलेलं आहात. त्यानंतर ते विभक्त झालेले, आपापल्या पक्षामध्ये असलेले आणि आता घरगुती कार्यक्रम वेगळे, मात्र राजकीय प्लॅटफॉर्मवरती हे दोघे नेते भाऊ एकत्र येत आहेत. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? माझी पहिली प्रतिक्रिया मी अशी देईन की अजून देखील मी राज ठाकरेंना सांगेन, उद्धव ठाकरेपासून तुम्ही सावध असा. बर. मागील 55 वर्ष आम्ही मातोश्रीचा अभ्यास आमच्याकडे आहे, मातोश्रीच्या जवळ आम्ही पाहिलंय. मी उद्धव ठाकरेंना देखील पाहिलंय, राज ठाकरेंना देखील पाहिलंय. आणि उद्याचा मेळावा ही महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की हा पहिलीपासूनचा हिंदीचा मुद्दा हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता मुख्यमंत्री असताना. मुख्यमंत्री असताना पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्याला उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली होती. फक्त तो अधिकृत जेवण काढण्याच्या आधी व्यवसाय बंगल्यातनं त्यांना आम्ही बाहेर काढला. आणि असं असताना जो तुमचा भाऊ राज ठाकरे साहेब, तुमचा भाऊ या पहिलीपासूनच्या हिंदीला मान्यता देतो, तो विजय उत्सवामध्ये सामील कसा होऊ शकतो? ही महाराष्ट्राची धुळफेक आहे ना. तुम्ही फसवताय लोकांना. आणि उद्धव ठाकरेचा आणि मराठी माणसाचा, उद्धव ठाकरेंचा आणि मराठी भाषेचा कवडीचे काही संबंध नाही. आज मुंबईमध्ये मराठी माणसाला जो हद्दपार केलाय मुंबईतून, मग कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे, नालासोपारा, वसई, 50% मुंबईमध्ये असलेला मराठी माणूस आज 12% आलाय. हे पाप उद्धव ठाकरेंचे आहेत ना. गेले 25 ते 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेला सापासारखा विळखा घालून बसलेला तुमचा भाऊ उद्धव ठाकरे यांनी गिरगाव, लालबाग, दादर हे सगळे मराठी माणसाचे बालेकिल्ले हे सगळे संपवले, बाहेर घालवले ना. अहो, तुमची गोरेगाव मैदान, सांताक्रूज, विलय पार्लेची एसआयची योजना ह्या कोणाची आहेत? याच्यामध्ये आहे कोण? आणि गेले 10 वर्ष 10,000 लोक बाहेर आहेत. हे पाप कोणाचे आहेत? म्हणून एवढंच मी आपल्याला सांगेन, उद्याचा मेळावा हा राजकीय दृष्ट्या आपल्या हातात काय लागतंय का, हा उद्धव ठाकरेचा शेवटचा प्रयत्न आहे. तर उद्धव ठाकरेंकडनं तर सगळं गेलंय. बरं. उद्धव ठाकरेंकडनं राजकारणातून सगळं संपलंय. मुंबई महानगरपालिका हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं उद्धव ठाकरे समजतात. तसं बघा, एखाद्या राक्षसाचा जीव हा पोपटामध्ये असतो, तसा उद्धव ठाकरेंचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे. गेली 25-30 वर्ष मी पाहतोय जवळना. मी पण मुंबईमधून नगरसेवकामधून शिवसेना मला 2दा तिकीट दिली आणि मी निवडून आलो महानगरपालिकेतून आमदार म्हणून. पण मला मुंबई महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी प्रवेश नव्हता, मला मंजुरी नव्हती. त्यांचे ठराविक जे लोक आहेत एस्कॉर्ट केलेलं आहे, त्याच्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये कोणीही व्यत्यय आणायचा नाही. ही आतापर्यंत मुंबई उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. बरं. मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्याने शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. त्या मराठी माणसाला मुंबईतला खाली करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं ना. अहो, आज मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती होत आहेत आणि त्या भाग बोट का लावली जातात? मटण मच्छी खाणाऱ्या माणसाला यामध्ये फ्लॅट मिळणार नाही. ही हिंमत कशी होते उद्धव ठाकरे तुमच्याकडे महानगरपालिका असताना? आणि म्हणून मी राज ठाकरे एवढं सांगेन की
आपणही उद्धव ठाकरेंना जोडला पाहिलं, मीही जोडला पाहिलं. हं, जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या वडिलांचे विचार पायदळी तुडवतात. हं, मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या वडिलांच्या विचारांना काळीमा फासतात. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, अरे ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल, हं, त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन. हं. बरोबर आहे. असं असताना मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसचे पाय चाटणारा, सोनिया गांधीचे पाय चाटणारा उद्धव ठाकरे याचा सन्मान उद्या कसा होऊ शकतो? त्यांचा जन्म सुद्धा कसा होऊ शकतो? हे बघा, शिवसेना प्रमुखांनी कुठलंही पद कधी घेतलं नव्हतं. हं, ते ना मुख्यमंत्री झाले, ना लोकसभेचे अध्यक्ष झाले. बरोबर. नारायण राणेला मुख्यमंत्री केलं, मनोज जोशीला मुख्यमंत्री केलं, मनोज जोशी साहेबांना लोकसभेचा अध्यक्ष केला. काय हं, साहेब होऊ शकले नसते? झाले असते. पण साहेबांनी कुठली निवडणूक लढवली नाही. हं, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साहेबांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवला. नारायण राणे या मधुशिवती, पंत या मधुशिवती, रामदास कदम या मधुशिवती, हं, गजानन कीर्तिका, नवलका, मनोज जोशी या. हं, रिमोट कंट्रोल साहेबांनी आपल्या हातात ठेवला होता. पण बाळासाहेब कधीच येत आहे त्याची वाट कदाचित उद्धव ठाकरे बघत असावेत. बाळासाहेब गेल्यानंतर हं, स्वतः आमदार झाले आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. ते बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विचारामध्ये जमीन मी आसमानचा फरक आहे, आपण पाहतोय. हं, मग अशा जो जे उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचे होऊ शकत नाही, बाळासाहेबांचे होऊ शकत नाही, राजसाहेब ते उद्धव ठाकरे तुमचे होणार आहेत का? होतील का? बरं. म्हणजे भाई तुम्हाला उद्या एका स्टेजवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे खास करून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत ते स्टेज शेअर करणार आहेत हे तुम्हाला रुचलेलं नाहीये थोडक्यात. नाही, मला नाही, हा विषय महाराष्ट्राचा आहे. कारण राजसाहेबांनी अशी स्टेटमेंट दिली होती, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काही करू शकतो. हं, तर माझा सवाल आहे, हं, उद्या तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भलं नेमकं काय होणार आहे ते आपण सांगा. हं, ज्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं वाटोळ केलं, तो तुमच्यासोबत आल्यानंतर काय करणार आहे? हं, ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांचे विचार पायदळी तुडवले, हं, तर उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आल्यानंतर काय करणार आहेत? एक माझा साधाचा प्रश्न आहे बघा. हं, कौटुंबिक नातं जपलं पाहिजे, त्याबद्दल हां, कुणाचं दुमत नाही, हां, जपलंच पाहिजे. मग मला सांगा, उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू आहेत का त्यांच्यासोबत? हं, नाही. उद्धव ठाकरेंचे भाऊ बिंदू माधव अपघात झाला, त्यांची कुटुंब आहेत का त्यांच्यासोबत? नाही. नाही ना. हं, मग रक्ताचं नातं तुम्ही कसं म्हणू शकता जवळ आहे म्हणून? हं, ही राजकीय तडजोड आहे उद्या. हं, फक्त मुंबई महानगरपालिका राज ठाकरेंसोबत घेऊन आपल्याला घेता येते काय? हं. यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे भीक मागतायत. अरे बाबा माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे. आता काय झालं? हं. एक बरं वेळेला बरं पण राज ठाकरे सुद्धा किती हुशार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते असं कुणालाही टाळी देणार नाहीत. एक मिनिट, एक मिनिट. एक वेळेला याच राज ठाकरेंच्या बाबत बाळा नांदगावकर आणि मी हं, उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. हं, उद्धवजी आपण दोघे सोबत काम करा. हं, राज ठाकरेंना सोबत घ्या. त्यावेळेला राज ठाकरे काय मागत होते? फक्त 2 जिल्हे महाराष्ट्रातले. कोणते? एक पुणे आणि दुसरा नाशिक. बरं. हे 2 जिल्हे फक्त मला द्यावे, बाकी उद्धवनी सगळं शिवसेना पक्ष सांभाळावं. हं, त्यावेळेचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य काय होतं मला माहितीये का? हं, अहो, राज ठाकरे हुशार आहे तर तुम्ही सांगायची आवश्यकता नाही, मला माहिती आहे ना. हं, त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं होतं, रामदास भाई एक म्यान में दो तलवार नाही होती. हं. मी काही देणार नाही राज ठाकरेंना, काही देणार नाही. पक्ष सगळा मी सांभाळणार. बरं. आणि याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना राजकारणातून संपूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी हं, राज ठाकरेंच्या सोबत जे त्यांचे सहकारी होते हं, त्या सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. हं. त्यांना कुठला पद द्यायचं नाही, कोणाला आमदारकी तिकीट द्यायची नाही, कोणाला नगरसेवकाची तिकीट द्यायची नाही. का? कारण ते राज ठाकरे सोबत आहे. हं, उद्धव ठाकरे आपला माणूस पाठवायचे राज ठाकरेंच्या बंगल्याभोवती, की तिथं कोण कोण बसले त्यांची यादी काढून आणा, गपचूप बघून आणा. हं, हं, आणि जे बसले असतील त्यांचं आयुष्याचं कल्याण झालं राजकारणाचं मग समजायचं.
बरं. मग एवढं सगळं एवढं होऊन सुद्धा जर राज ठाकरे उद्या उद्धव अहो ठाकरेंसोबत येतात, मग त्याच्या मागे त्यांचा काय स्वार्थ असावा मग? अहो हाच तर माझा प्रश्न आहे जे आपण विचारतो ना. हं, हाच तर माझा नेमका प्रश्न आहे. एक वेळेला उद्धव ठाकरेला कंटाळून राज ठाकरे देश सोडून चालले होते बाहेर. हं, आपल्याला कल्पना नाही. आम्ही जवळचे आहोत. उद्धव ठाकरेच्या या कटू राजकारणाला कंटाळून हं. राज ठाकरे देश सोडून जायला निघाले होते. आम्ही थांबवलं तेव्हा. आम्ही थांबवलं. हे वास्तव आहे. बरं. मग राजसाहेब असं काय झालं? ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य वळलीमधून उभा होता, हं, राज ठाकरेने पाठिंबा दिला. आपला उमेदवार उभा नाही केला. हं, त्याला निवडून आणला. पण ज्यावेळेला राज ठाकरेंचा मुलगा दादरमधून उभा राहिला, त्याला उद्धव ठाकरेंनी पाडला. हं, पाडला ना. ते आपण पाहिलं, मी पाहिलं ना. माझं म्हणणं हेच आहे, उद्धव ठाकरेच्या वरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. हं, कोणी राज ठाकरेंचे 6 नगरसेवक होते निवडून आलेले मुंबई महानगरपालिकेमध्ये. हं, ते फोडले उद्धव ठाकरेंनी आणि आपल्यासोबत घेतले. हं. आज राज ठाकरेंचा नगरसेवक कोण आहे मुंबईमध्ये सोबत? नाही ना. हे पाप कोणाचं? मग तेव्हा कुठं भावबंदकी गेली होती? हं, तेव्हा कुटुंबी नातं कुठं गेलं होतं? तेव्हा ओलावा, जिव्हाळा, आस्था, आपुलकी, प्रेम, कुटुंबिक नातं हे सगळं गेलं होतं कुठं? आणि आता जेव्हा सगळं संपलंय उद्धव ठाकरेंचं, आकाश फाटलंय, त्या कुठंतरी राज ठाकरेंना घेऊन ठिगळ लावता येतं का? हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. हं, आणि म्हणून माझी राज ठाकरेजींना विनंती आहे, हं. विनंती आहे की आपण सांभाळून विचार करून निर्णय घ्या. बरं, मग उद्याच्या मेळाव्याला आपण धूत अगदी काही तास शिल्लक असताना तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज ठाकरेंना काय सांगायचंय? मी हेच सांगेन राज ठाकरेंना, आपण उद्धव ठाकरेंना जवळनं पाहिलंय, मीही जवळनं पाहिलंय. बाळासाहेबांना कसं फसवलं, बाळासाहेबांचे विचार कसे पायदळी तुडवलं, तुम्हाला कसं फसवलं, आम्हाला कसं फसवलं, नेत्यांचं वाटोळं कसं केलं, हे आपण सगळं पाहिलं. हं, आणि म्हणून मी एवढंच सांगेन, राजसाहेब विषाची परीक्षा घेऊ नका. हं, उद्धव ठाकरेला सोबत घेऊन विषयाची परीक्षा घेऊ नका. आज मुंबईमध्ये फक्त 12% मराठी माणूस शिल्लक आहे. हं, एक वेळेला 50% मराठी माणूस होता. आणि 12% मराठी माणूस हा सगळ्या पक्षामध्ये आहे, सगळ्या पक्षामध्ये. हं, जल्लोष आहे, जल्लोष आहे. महाराष्ट्रामध्ये जल्लोष नाही. ह्या दोघांमध्ये थोडं जल्लोष आहे. आणि बघा भविष्यामध्ये, तुम्ही बघाल, मीही पाहीन, भविष्यामध्ये बघा, उद्धव ठाकरे वरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. बरं. मात्र हे दोघं भाऊ उद्धव एकत्र ठाकरे आले, हां, तर मग महायुतीला कुठे भीती वाटते का? तुम्हाला धोका वाटतोय का मग? कसली कसली धोका मी सांगितलं, मी आता अभ्यासानं सांगितलं, 12% मराठी माणूस मुंबईमध्ये हा सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे. प्रश्न कुठे येत नाही भीतीचा आम्हाला. हं, फक्त राज ठाकरे हा माणूस ओपन ओपन हार्टचा आहे, हं, जिंदादिली माणूस आहे. मी आजही राज ठाकरेंचा मी सन्मान करतो. हं, आजही, कालही होता, आजही आहे, उद्याही असेल. हं, कारण हा माणूस, याचा स्वभाव जो आहे तो मोकळा स्वभाव आहे. हं, ओठात एक आणि पोटात एक असं नाही आहे. हं, आणि उद्धव ठाकरे नेमका उलटा आहे. कपटी माणूस आहे. ओठात वेगळं, पोटात वेगळं. हं, ही भाषा उद्धव ठाकरेंची आम्ही अनेक वर्ष जवळनं पाहिलेली आहे. हं, आणि म्हणूनच राज ठाकरेंना मी सावध करतोय. हं. का एवढं त्याला एकदम प्रेम अचानक होतो गेलंय मला माहिती नाही. आणि एवढं जर असेल तर मग उद्धव ठाकरे तुमचा मोठा भाऊ जयदेव तो हं, तुमच्यासोबत का नाही मग? दोन भाऊ एकत्र, हं, हं. बिंद्याची मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ, बिंदी बरं. महत्वाची फॅमिली तुमच्यासोबत का नाही? याचं उत्तर कोण देईल मला? भाई मग हे राज सगळं भलतंच ठाकरेंनी आहे. ही जर नौटंकी आहे. भाई राज ठाकरेंनी जर उद्धव मी ठाकरेंसोबत जाऊ नये, तर मग मी राज उद्धव ठाकरेंना ठाकरे महायुती मग का नाही घेत आहे सोबत? हे बघा, अजून कुठला काही चर्चा झाली नाही. हं, कोणी कोणाचा प्रस्ताव दिलेला नाही. हं, अजून महानगरपालिका जाहीर झालेली नाही. ते पुढच्या गोष्टी सगळ्या त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. अहो, एकनाथ शिंदे ज्यावेळेला राज ठाकरेकडे जातात, राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला राज ठाकरेकडे जात आहेत, तेव्हा बाकीची गोष्ट कोण उचलतोय? नाही ना. पण मग अशा माणसाला, ज्यांनी बाळासाहेबांना फसवलंय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला तडा दिलाय, बाळासाहेबांच्या पाठीशी वैचारिकदृष्ट्या कंजूस खुपसलाय, अशा उद्धव ठाकरेला सोबत घेऊन तुम्ही उद्या कसला जल्लोष करणार आहेत नेमकं? हं, मराठी माणसाला संपवला म्हणून?
मराठी भाषा हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनीच मान्य केला होता. मग उद्या त्या भाषणामध्ये काय सांगणार आहे मला? बरं. आणि म्हणून व्यासजी सावध भूमिका घ्या. हं. आपण सुज्ञ आहात. सुज्ञाला अधिक सांगणे न कळे ठीक नाही आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजून देणे ठीक नाही. बरं, पण भाई काही तर दिवसांपासून उद्धव ठाकरेंकडनं जे काही सांगितलं जातंय की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. मग महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सांगितलं जातंय की बाबा दोन्ही भाऊ एकत्र यावेत. त्यातच सत्यात उतरलेलं बघायला मिळते लोकांना. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचं काय? स्वप्न पडलं का उद्धव ठाकरेंना? महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते? बरं, पण जर मग उद्याच्या ज्याने मेळाव्याला तुफान गर्दी झाली, महाराष्ट्रभरातनं लोक यायची तयारी करतायत आणि जर अफाट गर्दी जसं ते सांगतायत की गर्दी तर म्हणजे गर्दीचा महापूर येणार आहे, तसं जर झालं तर मग हे निष्पन्न होते किंवा असं समजायचं का मग महाराष्ट्राच्या मनात हेच आहे म्हणून? हे माझ्या ताई आजपर्यंत राज ठाकरेंच्या सभा सगळ्या तुफान झाल्या की हं. सगळ्या सभा तुफान झाल्या की. बरं, मग ही निष्पन्न गर्दी जी करायला असेल ती राज ठाकरेंसाठी असेल म्हणजे? एक मिनिट हं. उद्धव ठाकरेंच्या सभेला आता आहे कुठं? महाराष्ट्र शिल्लक काय त्यांच्याकडे? उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहे कोण? हं. सगळं संपलं की सगळं गेलं की 20 आमदार शिल्लक झाले. ते पण 2 वर्षात सगळं साफ होतील. आहे कोण पाठीमागं? तर हा असा आभास करणं आणि लोकांना फसवणं थांबवा. हं. आणि जे सत्य आहे, समोर सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे राज ठाकरेंनी असं मला वाटतंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्या सोबत होते आणि त्यांनी थेटपणे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगितलंय की राज ठाकरे यांनी अजूनही सावध व्हावं. उद्धव ठाकरे हे कसे आहेत हे मला माहिती आहे. राज ठाकरेंचा स्वभाव मला माहिती आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव माहिती आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून रामदास कदम यांनी थेट राज ठाकरे यांनी सावध भूमिका घ्यावी असा सल्ला दिलेला आहे.